गुड मॉर्निंग ऑल. आज खूप दिवसातनं मला रेसिपी शूट करण्यासाठी टाईम मिळाला. खरं तर मला टाईमच मिळत नाही आणि मी माझ्या आवडीच्या रेसिपी तर बनवतच असते आणि मला इन्स्टाला व्हॉट्सॲपला मला खूप साऱ्या रिक्वेस्ट येतात की ताई तू जो हा फायबरचा आणि न्यूट्रिशियस असा प्रोटीनचा जो नाश्ता बनवते किंवा तू जो डिनर करते तो आम्हाला शेअर करत जा, त्याची रेसिपी शेअर करत जा. म्हणून म्हटलं चला की आज बनवत होती तर म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करूयात. तर मी आज सोया चंक बनवते आहे. तर खूप साऱ्या पद्धतीने सोया चंक बनवले जातात, पण मी जसं बनवते ते मी तुम्हाला शेअर करते. तर त्याच्यासाठी मी घेतला एक कांदा, एक टॅमॅटो आणि गाजर. तर टॅमॅटो गाजर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे जे गाजर आहे तुम्ही ते वेगवेगळे 2 प्रकारचे बघतायत. तर त्याच्यातलं एक आहे गावठी गाजर आणि एक आहे विलायती गाजर. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही गाजर घेऊ शकता, असं काही नाही आहे. तर मी एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला आहे. तुम्हाला आवडीनुसार तो एकदम फाईन चॉप करायचा असेल तरी करू शकता. तर मला तो एकदम असा उभा असलेला कांदा आवडतो आणि टमॅटो जो आहे तो फाईन चॉप आवडतो. गाजर देखील मला असेच उभे आवडतात, जे मी आता व्हिडिओजमध्ये दाखवलेत मी तसेच गाजर कट करते. आता हे सगळं कट करून झालं आहे. तर म्हटलं चला आता आपल्या रेसिपीकडे वळूया. एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे, जी एकदम फटाफट होते, कंटाळा पण येत नाही, खायलाही खूप छान लागते आणि एकदम मजेशीर वाटते आणि पोटही भरलं जातं. तर चला पहिलं मी ऑइल टाकते. तर मी आज तुम्हाला सांगते की मी नॉर्मल ऑइल यूज करत नाही, मी ऑलिव्ह ऑइलच यूज करते. बिकॉज ज्यावेळेस आपण वेट लॉस करत असतो त्यावेळेस हर एक गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. तुमचं फायबर आहे किंवा तुम्ही किती प्रोटीन घेता, तुम्ही किती कार्ब्स घेता, तुम्ही किती फायबर घेता, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर तेलामध्ये खूप जास्त प्रमाणात फॅट असते. तर तुम्ही शक्यतो जेवढ्या कमी प्रमाणात फॅट घ्याल तेवढं तुमचा वेट लॉस पटकन होतो. तर असं मी एक साधारण 1 चमचा ऑलिव्ह ऑइल टाकलं, त्यामध्ये लसूण टाकला, तो गोल्डन फ्राय केला, कांदा टाकला, तो गोल्डन फ्राय केला, वरतून गाजर टाकलं, तेही गोल्डन फ्राय केलं, टॅमॅटो टाकून त्यालाही 1-2 मिनटं शिजवून घेतलं आणि वरतून तुमच्या आवडीचे तुम्ही स्पायसेस टाकू शकता. तर माझ्या आवडीमध्ये मी लाल तिखट, हळद आणि गरम मसाला थोडासा टाकला आणि वरतून हे सोया चंक टाकून घेतले. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला चिली फ्लेक्स टाकू शकता, मिक्स हर्ब्स टाकू शकता किंवा तुम्ही सॉसेस टाकू शकता, जसं सोया सॉस आहे, टोमॅटो सॉस आहे, चिली टाईप जसं आपण बनवतो तसंही तुम्ही बनवू शकता. तर मी एकदम सिम्पल बनवते कारण जास्तही स्पायसेस चांगले नसतात. तर इथं मी सॉल्ट यूज केले, तर ते पण मी रॉ सॉल्ट यूज करते. नॉर्मल सॉल्ट किंवा आपलं जे टाटाचं सॉल्ट येतं ते मी यूज नाही करत, मी नॉर्मल रॉ सॉल्ट यूज करते आणि वरतून गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकून घेतली. तर असे हे सोया चंक आपले रेडी झालेले आहेत. एकदम फटाफट आणि एक 5 मिनटात रेसिपी बनते. तर ही जी रेसिपी आहे ती छान अशी मी सर्व करून घेतली. मस्त दिसायला जेवढी छान दिसते ना, तेवढीच खायलाही देखील ती खूप सुंदर लागते. मला तर खूप जास्त प्रमाणात आवडते. तर तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी मला नक्की सांगा, नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.